तर आता मला वाटतं लोकांची हत्या करण्यापर्यंत काम हे शासन करत आहे। कारण जसं जसं एक्झिट पोल येतात आणि त्यांना मायनस दाखवलं जातं आणि त्याच्यासाठी रोज एक नवीन प्रयोग करण्याचं काम सध्या या शासनाचं सुरू आहे। फक्त काही करायचं आणि सत्तेवर यायचं आहे आणि सत्तेवर येण्यासाठी मग वाटतं ते केलं तरी चालेल। मग देशाची लॉ अँड ऑर्डर बिघडली तरी त्यांचं काही देणं घेणं नाही। ते आता म्हण होतं ना की आपलं ते बाळा दुसऱ्याचा कार्ट्या, तशा पद्धतीने काही करा, आमच्याकडे सगळे गुन्हे माफ। तुम्ही मर्डर तरी करून आला तरी आमच्याकडे तो आला की तुम्हाला कुठली सजा नाही, शिक्षा नाही, इन्क्वायरी सुद्धा नाही। अशा पद्धतीचं राज्य सध्या चालू आहे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण काल घडलेल्या त्या इन्सिडेंटवरून आपल्याला लक्षात येते। घोसाळकरांचा बोलवून चौकीमध्ये बोलवून त्यांच्याशी चर्चा करतात काय, इन्स्पेक्टर बाहेर जातो काय आणि इन्स्पेक्टर हात येईपर्यंत गोळ्या घालून त्याला संपवण्याचं काम गायकवाडने केलं। तर तशा पद्धतीचं काम घोसाळकरांच्या बाबतीत सुद्धा घडलं। अनेक इन्सिडेंट्स आपण बघतोय, दर 4 दिवसाला एक नवीन इन्सिडेंट आपल्याला पाहायला मिळते की ह्या पद्धतीने लोकांची हत्या केली जाते। लोकांना दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। लॉ अँड ऑर्डर बिघडवण्याचं काम आहे। वेळ पडली तर उद्या ह्यांची जर लॉ अँड ऑर्डर अशीच बिघडली तर लोक रस्त्यावर एकमेकाला धरून मारामारी करतील आणि संपवण्याचं काम होईल। अशा पद्धतीचं भीतीचं वातावरण या राज्यामध्ये आणि देशामध्ये सुरू आहे। तर मला वाटतं या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आणि जनतेला सांगण्यासाठी की हे फक्त सत्तेसाठी, मग रामाचं नाव असेल किंवा कुठल्याही थराला जाऊन लोकांची दिशाभूल करून फक्त मतं मिळवणं एवढंच काम चालू आहे। आज आपण बघतोय महागाई वाढतच चालली आहे, बेकारी वाढतच चालली आहे, कुठलाही यांच्याकडे प्रोग्राम नाही आहे। साधं उजनीचं पाण्याचं नियोजन सुद्धा ह्यांना करता आलं नाही। मला वाटतं पुढचे 3 महिने काय हाल होणार आहेत कोल्हापूरकरांचे ते मला वाटतं जर पाऊस नाही पडला तर खऱ्या अर्थाने लोकांना लक्षात येणार आहे। कारण फक्त आमदाराच्या तोंड बघून पाणी सोडण्याचं काम झालं आणि त्यामुळं त्याचं नियोजन जे करायला पाहिजे होतं त्या नियोजनाचं त्यांनी पट्ट्याबोळ करून टाकलाय। आज आपण बघतोय की उजनीची लेवल एवढी खालच्या पातळीला गेलेली आहे, पुढचे 3 महिने कसे जातील हे सांगता येणार नाही। कारण या सरकारला आपण बघितलं संधी देऊन, तुम्ही महानगरपालिकेमध्ये सुद्धा बघितलं 5 वर्षात साधा बजेट सादर करता आला नाही, स्टँडिंग कमिटीचा चेअरमन देता आला नाही, झोनची निर्मिती करता आली नाही। म्हणजे याला कारभार काही माहिती नाही, फक्त लोकांच्या भावना भडकवायच्या, मतं घ्यायचं एवढंच त्यांचा प्रोग्राम आहे। आणि त्या प्रोग्रामच्या अनुषंगाने आज सुद्धा ते सगळं करून सुद्धा काय होत नाही म्हणल्यानंतर लोकांचे मर्डर करायचे असा एक नवीन प्रोग्राम या शासनाने सुरू केलेला आहे। आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।